हॅलो, नमस्कार. तुम्ही कधी अनुभवलंय का? खाताना मोबाईल स्क्रोल होत आहे, कोणाशी बोलताना मन दुसरीकडे असतं, शांत बसलो तरी डोक्यात आवाज सुरूच असतो. आपल्या सर्वांच्या बाबतीत होतं असं. आपण सतत काहीतरी करत असतो, पण खरंच इथे नसतो. आजचा एपिसोड मेडिटेशन शिकवण्यासाठी नाहीये. आजचा एपिसोड तुम्हाला हे समजून घ्यायला मदत करेल की आपण प्रेझेंट मुवमेंटमध्ये का राहत नाही, प्रेझेन्स म्हणजे नेमकं काय आणि काय नाही, आणि प्रेझेन्स आणि पीस यांचा थेट संबंध कसा आहे. सो लेट्स अंडरस्टँड प्रेझेन्स म्हणजे काय. मेडिटेशन पोश्चर नाही. प्रेझेन्स म्हणजे डोळे मिटून बसणं नाही, पद्मासनात शांत दिसणं देखील नाही, विचार पूर्णपणे थांबवणं असं देखील नाही. प्रेझेन्स म्हणजे आत्ता जे काही घडतंय त्याची जाणीव असणं. उदाहरणार्थ, चालताना पाय जमिनीला लागतोय हे जाणवणं, बोलताना समोरच्याच्या वाक्यांचा पूर्ण अनुभव घेणं, समोरच्याची वाक्य पूर्ण ऐकणं. थकवा आहे हे स्वतःला मान्य करणं, थकवा आहे हे स्वतः मान्य करणं. प्रेझेन्स म्हणजे परफेक्ट होणं असं नसतं. प्रेझेन्स म्हणजे ऑनेस्ट असणं. सो आपण प्रेझेंटमध्ये का नसतो? लेट्स अंडरस्टँड सम खरी कारणं. आपण प्रेझेंट मुवमेंटमध्ये नसतो कारण मन भूतकाळात अडकलेलं असतं. जुन्या गोष्टी, जुन्या चुका, तेव्हा असं का झालं, मी असा का वागलो, मी तशी का वागले, मन सतत मागे ओढलं जातं. दुसरं कारण, भविष्याबद्दलची सततची चिंता. पुढे काय होईल, मी योग्य करतोय ना, मी योग्य करतेय ना, हा निर्णय योग्य आहे ना, मन पुढे पळत राहतं. तिसरं कारण, सततची डिस्ट्रॅक्शन्स. फोन, स्क्रीन, नॉईज. फास्ट स्पेस्ड जगात सर्व काही फास्ट घडतंय. ऑफकोर्स सर्वांना पुढे जायची घाई आहे, पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे फोन. ते फक्त डिव्हाइस नाही आहे, ते सतत मेंदूला सांगतंय आता इथे नको, अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी आहे. आणि नोटिफिकेशन्स, रील्स, मेसेजेस मनाला थांबू देत नाहीत. सायलन्स असह्य वाटायला लागतं तिथेच, कारण सायलन्समध्ये स्वतःशी भेट होते. सो मेंटल नॉईज क्रिएट होतो. तर मग मेंटल नॉईज म्हणजे नेमकं काय? मेंटल नॉईज म्हणजे एक विचार संपतो, तोच दुसरा सुरू. काहीही न करता थकवा, शांत बसलं की अस्वस्थ वाटणं. हा आवाज बाहेरून येत नाही, तो आवाज आतून येत असतो. आपण फक्त बाहेरचं जग कंट्रोल करायला बघतो, पण आतमध्ये बघायला विसरून जातो. जर आपण तितके सेल्फ अवेअर झालो तर हा मेंटल नॉईज समजायला वेळ लागत नाही. आपण शांत बाहेरचं जग करायला बघतो, पण आपण जर स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला तर नॉईज कमी होतो, मेंटल नॉईज कमी होतो. फोन, बोलणं, काम यात स्वतःला सतत बिझी ठेवतो, कारण आपल्याला शांतता हवी असते. नॉईजला थांबवण्यासाठी हा एक प्रकार चालू असतो. प्रेझेन्स याच नॉईजला थांबण्याचा प्रयत्न करत नाही, ते फक्त ओळखायला मदत करतं. सो प्रेझेन्स असणं म्हणजेच सेल्फ अवेअर असणं, की या मोमेंटला मी धडपड करतोय या नॉईजपासून सुटका मिळवायची, की मी या नॉईजला स्वीकारतोय. प्रेझेन्स म्हणजे हे एक्सेप्ट करणं की येस, आउटसाइड वर्ल्ड हॅज सम प्रॉब्लेम्स, बट द इनसाइड कॅन हँडल इट. आय कॅन बी काम विथ ऑर विदाउट. सो प्रेझेंट नसण्याची किंमत काय आहे मग? आपण या मुवमेंटमध्ये प्रेझेंट नसण्याची किंमत काय असते? आपण प्रेझेंट नसतो तेव्हा निर्णय घाईचे होतात, पटकन निर्णय घेतले जातात, नात्यांमध्ये गैरसमज वाढतात. जर आपण पूर्णपणे प्रेझेंट नसू त्या नात्यांमध्ये तर गैरसमज आणि कम्युनिकेशन गॅप वाढत जातो. छोटी गोष्ट ही मोठी वाटायला लागते.
सतत थकवा जाणवतो आणि आपलं मेंटल स्टेट बदलतं. कारण शरीर इथेच असतं पण मन दुसरीकडे वळायला लागतं. हा आतला तुटलेपणा आपली एनर्जी खूप खर्च करतो आणि हीच प्रेझेंट नसण्याची मोठी किंमत असते. सो प्रेझेन्स आणि पीस यांचा थेट संबंध कुठे आहे? पीस कुठे आहे मूळतः? पीस भविष्यात नाहीये, भूतकाळात तर अजिबात नाहीये. सगळं ठीक झाल्यावर मी आनंदी होईन, मी शांत होईन, हे पण नाहीये. पीस हे फक्त आत्तामध्ये आहे. जेव्हा तुम्ही प्रेझेंट असता, आता तुम्ही मला जे ऐकताय, इथे तुम्ही प्रेझेंट आहात. तुमचा श्वास आपोआप खोल जातोय, दीर्घ होतोय, शरीर थोडं सैल होतंय, मनाचा वेग कमी होतोय. हेच प्रेझेंट असण्याचं लक्षण आहे. पीस म्हणजे प्रॉब्लेम नसणं असं नसतं. पीस म्हणजे प्रॉब्लेम असतानाही ग्राउंडेड राहणं, आणि ते प्रेझेंट शिवाय शक्य नाही आहे. आपल्याला प्रेझेन्स असणं म्हणजेच आपण त्या सिच्युएशनमध्ये आपल्यावर नियंत्रण असणं. सो मी प्रेझेंट राहायचा खूप प्रयत्न करते पण मला जमत नाही. असं का होतं बरं? सर्वांना असं होतं, खूप लोक असं म्हणतात. पण प्रेझेन्स प्रयत्न नाही आहे. प्रेझेन्स म्हणजे मन भटकलंय हे लक्षात येणं. मन परत पळेल ते नॉर्मल आहे, कारण मनाचं कामच ते आहे. मन चंचल आहे. हे जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा आपण मनाला कंट्रोल करायचा प्रयत्न करत नाही. परत आणणं हे ट्रेनिंग असतं. ते आपल्याला सेल्फ अवेअरनेसमधून स्वतःला द्यावं लागतं. स्वतःला घडवण्यासाठी हे इम्पॉर्टंट असतं. कारण आज मला एक वाटेल, उद्या मला दुसरं वाटेल. मनानुसार जर आपण वागायला लागलो तर काहीच गोष्टी साध्य होणार नाहीत. जितके आपण ठाम सेल्फ अवेअर तितका आपला सेल्फ ट्रस्ट वाढेल. सो परफेक्शन हे फोकस नाही आहे. इथे फक्त जेंटल अवेअरनेस महत्त्वाचं असतं. प्रेझेंट राहायचा प्रयत्न करतो पण जमत नाही, कारण आपण परफेक्शनच्या मागे पळतो. सो जेव्हा केव्हा मन खूप पळेल तेव्हा तेव्हा स्वतःला या मोमेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि दीर्घ श्वास घ्या. कारण आपला पीस आपल्यामध्येच असतो, तो इतर ठिकाणी नसतो. सो रोजच्या आयुष्यात वापरता येईल असं आपण काय करू शकतो? मेडिटेशन करायला मला जमत नाही, व्हिज्युअलायझेशन मला येत नाही, मग मी काय करू? असे खूप प्रश्न विचारले जातात. तर आय वुड लाईक टू टेल यू, दिवसातून अनेक वेळा स्वतःला विचारा, मी सध्या कुठे आहे? शरीर काय करतंय? श्वास कसा आहे? मन कुठे गेलंय? 10 ते 15 सेकंद पुरेसे असतात या सरावासाठी. हा एक छोटा पॉज असतो पण मनाला त्या स्थितीमध्ये परत आणतो, वर्तमान क्षणात परत आणतो. सो खूप वेळा लोकांना सल्ला नको असतो, त्यांना सोल्युशन्स नको असतात, त्यांना फक्त प्रेझेन्स हवा असतो. सो प्रेझेन्स आणि नाती यामध्ये काय संबंध आहे? तर हेच सांगते, खूप वेळा लोकांना सल्ले नको असतात, त्यांना फक्त सोबत हवी असते, प्रेझेन्स हवं असतं. पूर्ण ऐकणं, मध्येच इंटरप्ट न करणं, फोन बाजूला ठेवणं, हेच समोरच्याला अश्युरन्स देतं की आय एम विथ समवन. प्रेझेन्स नात्यांमध्ये विश्वास वाढवतं, तणाव कमी करतं आणि कनेक्शन डीपन करतं. सो आज इतकंच लक्षात ठेवा, आपण शांत नसण्याचं कारण आपण चुकीचे आहोत म्हणून नाही आहे, आपण इथे नाही म्हणून आहे. आपलं मन एकतर भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगतंय म्हणून आपण अशांत आहोत. सो प्रेझेन्स म्हणजे आयुष्य बदलणं नाही आहे, समोरच्याला बदलणं तर बिलकुल नाही आहे. प्रेझेन्स म्हणजे आयुष्य जसं आहे तसं अनुभवणं. बिकॉज पीस इज नॉट समवेअर एल्स, इट इज ऑलवेज हिअर व्हेन यू आर हिअर.
थँक्यू.